अहिल्यानगर शहरातील एका व्यापाऱ्यास पाठलाग करून त्यास धमकी देणाऱ्या आणि त्यानंतर मोबाईलवर कॉल करून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या विरोधात किरण मोहनलाल राका यांनी तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवला होता। राका याच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता। या प्रकरणाचा तपास तोफखाना पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेने करावा असा आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिला होता। या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक तुषार ढाकराव व पोलीस अंमलदार संदीप पवार, संतोष खैरे, सागर ससाने, रवींद्र गोंगासे, मेघराज कोल्हे, प्रशांत राठोड व महादेव भाट या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे पथक स्थापन करून गुन्ह्याचा तपास सुरू केला होता। स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शहरातील ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तसेच मोबाईलच्या लोकेशननुसार तपास सुरू केला। त्यानुसार या पथकाला या गुन्ह्यातील काही आरोपी रामवाडी येथील तारकपूर रोडकडे जाणाऱ्या रस्त्यावर उभे असल्याची माहिती मिळाली। त्यानुसार या पथकाने सापळा लावून अजय अरुण साळवे आणि पवन प्रमोद उघडे या दोघांना ताब्यात घेतले। या दोघांकडून अधिक माहिती घेतली असता अजय अरुण साळवे याने खोट्या कागदपत्रांचा वापर करून दीपक राजू भुजबळ याचे विजय अरुण नवगिरे या नावाने बनावट कागदपत्रांचे आधार कार्ड तयार केले। त्या बनावट आधार कार्डच्या आधारे वेगवेगळी कागदपत्रे तयार केली। आरोपी अजय साळवे यांनी व्यापारी किरण राका यांच्याकडून खंडणी वसूल करण्याचे उद्देशाने त्यांना फोन करून धमकी दिली। तसेच व्यापाऱ्याच्या मागे जाऊन त्याला खंडणीसाठी दम दिल्याची ही माहिती समोर आली। या दोन्ही आरोपींच्या ताब्यातून 82,000 रुपये किमतीचा मुद्देमाल, त्यात एक ग्रे कलरची ॲक्टिवा, नोकिया व जिओ कंपनीचे मोबाईल, विजय अरुण नवगिरे यांचे आधार कार्ड, पॅन कार्ड व बँक पासबुक, एक रबरी स्टॅम्प, अनोळखी इसमाचे फोटो असे मुद्देमाल जप्त केलेला आहे। सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, शहर उपविभागीय अधिकारी अमोल भारती यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे। 14 तारखेला अहिल्यानगर शहरातील व्यापारी श्री किरण राका हे आपलं दैनंदिन कामकाज आटपून दुकान बंद करून साधारण 8:45 वाजेच्या सुमारास घराकडे जात असताना मागून आलेल्या 2 मोटरसायकलवर आलेल्या 2 इसमांनी त्यांना थांबवून त्यांचा रस्ता अडवून आणि त्यांना भाई का फोन आएगा तो बात कर लेना असं म्हणून काहीतरी हत्यार दाखवून आणि धमकी दिलेली होती। त्यानंतर पोलीस स्टेशनला आल्याने तोफखाना पोलीस स्टेशनला त्या 2 अज्ञात इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। सदर अज्ञात इसमांनी त्यानंतरही 2 वेळा त्यांना मेसेज पाठवून आणि धमकी दिलेली होती। व्यापारी वर्ग असल्यामुळे व्यापारी हे भयभीत झालेले होते। त्याप्रमाणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला सर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला या गुन्ह्याचा तपास लावण्यास सूचित केलेले होते। त्याप्रमाणे गुन्ह्याच्या तपासामध्ये मिळालेले सीसीटीव्ही फुटेज तसेच ज्या फोनवरून कॉल करण्यात आलेले होते या सर्वांचं विश्लेषण करण्यात आलं आणि आरोपी अजय अरुण साळवे व प्रणव उघडे राहणार अहिल्यानगर या दोघांना ताब्यात घेण्यात आलेला आहे। त्यांनी गुन्ह्याची कबुली दिलेली आहे आणि पैशाच्या मोहापायी हा गुन्हा केल्याचं त्यांनी कबूल केलेला आहे।